नमस्कार भयरसिकांनो. भयसम्राट नारायण धारप हे नाव सर्वांना परिचयाचे असेल. भय म्हणजे नारायण धारप हे समीकरण झाले आहे. म्हणून आम्ही तुमच्यासाठी एक अभिनव उपक्रम घेऊन आलो आहोत. श्री नारायण धारप यांचे रहस्यमय साहित्य दर्जेदार ऑडिओ स्वरूपात प्रकाशित केल्यामुळे जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि पुस्तके विकत घेऊ शकत नाही, जे अशिक्षित आहेत आणि ज्यांना डोळ्यांनी दिसत नाही, त्यांच्यासाठी ही कादंबरी विनामूल्य ऑडिओ स्वरूपात बनवण्याची संबंधी त्यांचे सुपुत्र डॉक्टर श्री शिरीष धारप यांनी दिली. त्याबद्दल मनापासून त्यांचे आभार. या कादंबरीचे सर्व मालकी हक्क लेखक व प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व घोर मैफिल चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही. जयदेव जोशी वकिलांच्या घराबाहेर पडला तेव्हा सकाळचे फक्त 11 वाजले होते. 12 शिवाय घरी परत जाण्यात अर्थ नव्हता. आणखी जरा उशीरच झाला तरी चालेल, पण लवकर नको. तो पेठेतल्या चौकात उभा होता. परक्या गावात आल्याचे फायदे होते तसे तोटेही होते. तसं गाव त्याला परकं नव्हतं, पण मधल्या अनेक वर्षांच्या खंडानं त्याच्या गावाशी धागे तुटले होते. आता तो अगदी एकाकी होता. वृक्षाभोवतालची ओल संपली. खालच्या मुळ्या अन्नाअभावी तडफडायला लागल्या की मग वृक्ष मुळांचे तणावे आणखी दूरवर पाठवतो. वृक्ष जमिनीमुळे आपोआप होणारी ती एक नैसर्गिक प्रतिक्षिप्त क्रिया आहे. माणसाचं मनही त्याच पद्धतीने कार्य करत असावं. आयुष्य असं एकाकी असह्य वृक्ष झालं की मग मन मैत्रीच्या सहभावनेच्या शोधावर जातं. इतर वेळी ज्या व्यक्तींकडे आपण लक्षही दिलं नसतं त्यांच्याकडे मन ओढ घेतं. मैत्रीचा पाश रुतायला किंचित अशी दमट जमीनही पुरते. मागाहून विचार केला तर समजतं की तो अपघात किंवा योगायोग नव्हता, ते अपरिहार्य होतं. जयदेव रिकाम्या निरर्थक नजरेनं समोरच्या दुकानाकडे पाहत होता. त्या दुकानाच्या उंच उंच पायऱ्या उतरणाऱ्या मुलीकडे तो तसाच पाहत होता. मनात विचार वेगळेच होते. एकदम त्याला दिसलं की समोर काहीतरी होत आहे. एका पायरीवरून तिचा पाय घसरला. दोन्ही हातात सामानाच्या पिशव्या होत्या, त्यामुळे ती पायऱ्यांवरच्या टांगलेल्या दोरीला हातानं धरू शकली नव्हती. आता आई ग करत ती शेवटच्या पायरीवरून घसरली. धप्प दिशी त्या पायरीवर बसली. दोन्ही हातातल्या दोन्ही पिशव्या दोन बाजूंना भिरकावल्या गेल्या. अरे, असं स्वतःशी उद्गार काढत 2 ढांगात मधला अरुंद रस्ता ओलांडून जयदेव तिच्यापाशी पोचला सुद्धा. ती तशीच पायरीवर डोळे मिटून बसली होती. जयदेवने आधी दोन्ही पिशव्या उचलून तिच्याजवळ ठेवल्या व मग तो म्हणाला, काही लागलं नाही ना फार? त्याचा अनोळखी आवाज ऐकताच तिचे डोळे खाडकन उघडले. मोठे, किंचित भुरे, पण पाणीदार आणि हसरे डोळे. आता ती जराशी हसत म्हणाली, नाही हो, लागले नाही, पण थँक्स हा. दुर्गापूरसारख्या लहानशा गावात अशा पॉश नर्स शक्यच नाही. तेव्हा ती नक्कीच कोणत्या तरी बाहेर गावची पाहुणी म्हणून इथे आली असली पाहिजे. उठून उभ्या राहून बघा बरं, काही लचक वगैरे नाही ना भरली? हातांनी केस सारखे करीत ती उठून उभी राहिली. इतक्या डौलदार हालचालीनं की जयदेवचा काळजाचा ठोकाच चुकला. मान हलवत पुन्हा हसत ती म्हणाली, अजिबात लागलं नाही, सगळं अगदी नॉर्मल. अरे रे, तो मान खिदानं हलवीत म्हणाला. अरे रे, ती नवलानं म्हणाली, म्हणजे काय पायाचं कमरेचं हाडबीड मोडायला हवं होतं की काय तुम्हाला? वाह, अहो तसं नाही. तो हसत म्हणाला, जरा पाय लचकला असता म्हणजे मग मला तुमचं सामान घेऊन तुमच्या घरापर्यंत पोचवायची संधी नसती का मिळाली? आता काय इथंच रामराम. सॉरी, ती पुन्हा हसत म्हणाली, पण तसे माझ्याबरोबर आलात तरी काही मोठं बिघडणार नाही. आत्याशी तुमची ओळखही करून देते. आत्या? राईट, म्हणजे तुम्ही दुर्गापूरच्या नाहीत तर पाहुणे आला आहात? हो, पण केवळ आत्या या शब्दावरून कसा तर्क चालवलात तुम्ही? आत्या या शब्दावरून नाही होत. दुर्गापूरच्याच असतात तर इतके दिवस मला दिसल्याखेरीज राहिल्या असतात का? वा, संवाद फेकण्यात अगदी प्रवीण दिसता. ते दोघं रस्त्याने अडथळे चुकवीत येणाऱ्यांना त्यात हातगड्या, टांगे, बैलगाड्या, सायकली सर्व काही आलं. वाट करून देत जमेल तितके बरोबर चालले होते. अहो, तो माझा व्यवसाय आहे. म्हणजे काय नाटककार वगैरे आहात की काय? नाही, लेखक आहे. पण नाव विचारलं तर सांगणार नाही.
का? काही वनवासाश्रमात तर नाही ना आहात? नाही, नाव सांगून आपलं काय वाचलंय का हे ऐकण्यासाठी अपेक्षेनं वाट पाहायची आणि समोरच्यानं नाव ऐकलेलं नसतं, वाचलेलं नसतं. कदाचित त्याला वाचनाचा शौक नसतो, कदाचित आपला विषय त्याला आवडत नाही, निरस वाटतो. पण त्याची अवस्था किती एम्बॅरेसिंग होते पहा ना. धड ऐकलं आहे म्हणवत नाही, धड नाही म्हणून अपमान करता येत नाही. बाई बाई बाई, केवढं लेक्चर. नका सांगू नाव, मी काही आग्रह करत नाही. आत्याला सांगेन पेठेतल्या वानाच्या दुकानासमोर भेटलेले एक प्रसिद्ध पण अनामिक लेखक. मग तर झालं. मी पिशव्या घेऊ का? भारानं तिचे खांदे वाकलेले पाहून जयदेव म्हणाला. तिनं साबार दोन्ही पिशव्या त्याच्या स्वाधीन केल्या. पिशव्या खरोखरच जड होत्या. का हो, महिन्याची खरेदी केलीत का हो? का बरं? 1 किलो मीठ आहे, 1 किलो दाणे आहेत, 1 किलो गूळ आहे, तेलाचा डबा आहे, अंगाचे आणि कापडाचे साबण आहेत. पण आत्याच्या घरी कोणी पुरुष माणूस नाही का? निदान त्यांनी तरी बरोबर यायचं. अहो, त्या एकट्याच आहेत घरात आणि एक पायाने अदू आहेत. सॉरी, हे पहा, माहीत नसलं की बोलू नये हेच बरं, नाहीतर अशी फजिती होते. गर्दीचा रस्ता सोडून ती एका बोळात वळली. आता दोघं बरोबर चालू शकत होते, पण त्या दोघांनीच सगळा बोळ अडवला जात होता. गावाचा हा भाग जयदेवला अपरिचित होता किंवा आठवत नव्हता. एका मध्यम आकाराच्या वाड्याच्या घरातून ती आत शिरली. ठराविक पद्धतीचा वाडा. बाहेर चौक, अंगण, विहीर, मोरी, समोर जोत, ओसरी, मग आतल्या खोल्यांची दारं. वाडा लहान असला तरी सुस्थितीत होता. ओसरीवरच एका कोचावर एक वयस्कर बाई बसल्या होत्या. कोण? मीरा का? आलीस का बाई एकदाची? त्या बाई म्हणाल्या. मी वाटच पाहत होते तुझी. म्हटलं वाटबीट चुकलीस की काय? कुणीतरी आहे वाटतं बरोबर. खरंच वाट चुकलीस की काय? पायऱ्या चढून तिच्या शेजारी कोचावर बसत मीरा म्हणाली. वाट चुकायला काय झालं गा आत्या? एवढंसं लहान तर गाव, पण हे जे माझ्याबरोबर आले आहेत ना, त्यांचं नाव? मीरा जयदेवकडे पाहत भुवया उंचवून बोलायची थांबली. जयदेव एव्हाना ओसरीवर आला होता. मीराच्या आत्याला जरा वाकून नमस्कार करत तो म्हणाला. आत्याबाई, तुम्हाला घांगरेकर माहीत असतीलच. त्यांचा गोपाळ मी. अगं बाई, चांगले माहीत होते की. हो, त्यांच्याकडे होता बारीक एक मुलगा. तू त्यांच्या मुलीचा मुलगा ना? हो, पण ते तर. हो, 48ला आम्ही दुर्गापूर सोडलं. ते मुंबईला माझ्याकडे असतानाच वारले. मी एवढ्यातच परत आलोय गावात. पण तू मीराबरोबर कसा काय आलास? का तुमची आधीची ओळख होती? आत्या भलती स्पष्टवक्ती दिसत होती, पण तिचंही बरोबरच होतं. नाही, सामान घेऊन उतरताना माझा पाय वाण्याच्या पायरीवरून घसरला. तेव्हा मदतीला आले आणि माझ्याबरोबर इथपर्यंत आले आहेत. आला आहेस तर चहा तरी घेऊन जा. नाही हो, आता जेवायचीच वेळ झाली आहे. पण मग दुपारी या की, मीरा एकदम म्हणाली आणि मग चपापून आत्याकडे पाहत म्हणाली. म्हणजे हे गावाचेच आहेत? येऊ देत की, आत्या हसत म्हणाली. जयदेवला पोचवायला दारापर्यंत मीरा आली आणि निरोप देता देता म्हणाली. खरंच ऐकलं नव्हतं हो मी हे नाव. जयदेव नुसताच हसला आणि हात हलवून त्यानं तिचा निरोप घेतला.